नवी हगवणेचा हुंडा बळी गेलाय। पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कसपटे कुटुंबियांची भेट घेतली। एकनाथ शिंदे यांच्याकडून कसपटे कुटुंबियांचं सांत्वन। एकनाथ शिंदेंसोबत विजय शिवतारे हे देखील उपस्थित। मयुरी जगतापच्या आईकडून महिला आयोगाकडे 7 महिन्यांपूर्वीच तक्रार। नोव्हेंबर 2024 मध्ये लिहिलेल्या पत्रावर कारवाई नाही। मयुरी प्रकरणामध्ये राज्य महिला आयोग होत्यात। मयुरी प्रकरणामध्ये महिला आयोगानं हलगर्जीपणा केल्याचा रुपाली ठोंबरे पाटील यांचा आरोप। राष्ट्रवादी काँग्रेसमधूनच रुपाली चाकणकरांच्या चौकशीची मागणी। रुपाली चाकणकर कायद्याच्या चौकटीमध्ये काम करतात। राज्य महिला आयोगाची कार्यकक्षा ठरलेली असते। सुनील तटकरे यांच्याकडून चाकणकरांची पाठराखण। महिला आयोगाच्या अध्यक्षपदाला रोहिणी खडसे यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र। वैष्णवी हगवणेच्या मृत्यू प्रकरणानंतर खडसे आक्रमक। रुपाली चाकणकरांचा माज वाढत चालला। राज्य सरकारनं चाकणकरांचा राजीनामा घ्यावा। रोहिणी खडसे यांच्यानंतर किशोरी पेडणेकर यांची देखील मागणी। अंजली दमानिया यांचा ऑडिओ क्लिप ऐकवत आयजी जालिंदर सुपेकर यांच्यावर गंभीर आरोप। हगवणे प्रकरणातून माझं नाव काढा, सुपेकर अधिकाऱ्याला बोलत असल्याचा दावा। दमानियांनी ऑडिओ क्लिप ऐकवली। वैष्णवी प्रकरणामध्ये सहभाग आढळल्यास कारवाई करणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांची सुपेकरांना सक्त ताकीद। रुपाली ठोंबरे पाटील यांची माहिती। दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली ऑडिओ क्लिप बनावट आहे। बदनामीच्या हेतून ती व्हायरल केली जाते। बदनामी करणाऱ्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार आयजी जालिंदर सुपेकर यांचा इशारा।